14 जूनला विदर्भात मान्सून सक्रिय होणार, तर 17 जून पासून पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होणार। मात्र पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज। सांगलीतील 604 शेतकऱ्यांना पावसाचा फटका। पावसामुळे 200 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। कृषी आणि महसूल विभागाकडून पंचनामे सुरू। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात। आदिती तटकरे यांनी दिली माहिती। राज्य गणवेश योजनेसाठी एकूण 42 लाख पात्र लाभार्थी। लाभार्थींसाठी 2 गणवेश संचासाठी 600 रुपयांप्रमाणे 181 कोटीचा निधी सरकारकडून मंजूर। नागपूर महापालिकेत मोठे बदल। 5 कार्यकारी अभियंत्यासह 3 उपअभियंता आणि 12 कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या। बातमी पाहूयात। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक दिन 16 तारखेनुसार आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडतोय। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केली आहे। या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यासाठीच आता संभाजीराजे हे रायगडावर दाखल झालेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय। शिवगर्जनांनी संपूर्ण रायगड किल्ला दुमदुमलेला आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेले आहेत। तर आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित आहेत। नगारखाना इथे ध्वजारोहण त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात येईल। सध्या किल्ले रायगडावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। किल्ले रायगडावरती राजसदरेमध्ये आता आपण आहोत आणि राजसदरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करण्यासाठी असंख्य शिवभक्त इथे आलेले आहेत। मात्र राजसदरेच्या मुख्य मार्गावरती आपण इथे पाहत असाल शिवकालीन जे शस्त्रास्त्र आहेत ते घेऊन इथे धारकरी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाले असतील, तलवारी असतील, तोफ असतील, त्याचबरोबर इथे कुऱ्हाडी असतील, अशी सर्व शस्त्र घेऊन इथे धारकरी उभे असलेले आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळतात। उद्धव आपण इथे पाहतोय की दानपट्टा घेऊन देखील इथे मावळे जे उभे असलेले पाहायला मिळतात। शिवकालीन वेशभूषेमध्ये हे सर्व मावळे इथे आपल्याला उभे आहेत। आज शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला हे सर्वजण मानाचा मुद्रा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना इथे आलेले आहेत। दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला इथे आपण इथे पाहतो की सर्व धारकरी जे आहेत ते इकडे येत असतात। आपण या सर्व धारकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। आपल्या सोबत इथले प्रमुख धारकरी आहेत त्यांच्याशी बोलूया। तुमच्या हातामध्ये तलवार तोफ आहे, हातामध्ये भाला आहे, काय सांगाल या संपूर्ण तुमच्या संघाबद्दल? प्रथमतः सर्वांना जय शिवराय। आज आपल्या महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा पार पडतोय। त्यानिमित्ताने आम्ही मावळ्यांच्या वेशामध्ये आज तुम्हाला इथे दिसतोय। त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक शस्त्र आज आपण इथे घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर माझ्या हातामध्ये आता तुम्ही बघताय हा भाला आता वेगळ्या प्रकारचा तुम्हाला दिसतोय। या भाल्याचं नाव आहे कल्पा भाला। हा साधारणतः दरबारी भाला, हे दरबारी जे सेवक होते ते रक्षणासाठी अशा प्रकारचा भाला वापरतोय। त्याचबरोबर माझ्या हातात तुम्ही बघताय शोषण पट्टा। जशी आपल्याला धोप तलवारीला सरळ धार असते, तलवारीला वक्र धार असते, त्याप्रमाणे ह्याला उलट्या प्रकारची धार असते, असा शोषण पट्टा। त्याचबरोबर आपण इथे बघतो विटा आणलेला आहे। त्यानंतर अंतर्वक्र कुऱ्हाड म्हणजे त्याला आपण विशी कुऱ्हाड पण म्हणतो। त्याचबरोबर ही बघा आपण धोप बनतोय। त्याचबरोबर शमशेर आणलेले आहे। त्याचबरोबर आपण आपला जे राज्यशस्त्र दानपट्टा ते देखील आणलेलं आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली आज आपल्याला इथे बघायला मिळतील। आज या सोहळ्याच्या प्रसंगाने आज एक वेगळं स्वरूप म्हणजे की या राजांच्या आपल्या राज्याभिषेकानिमित्त या शस्त्रांचा देखील आज अभिषेक इथे आपल्याला बघायला मिळतो। आपण पाहतो की रयतेच्या राजाला मानाचा मुद्रा करण्यासाठी हे सर्व धारकरी शिवकालीन वेशभूषेमध्ये तिथली शिवकालीन शस्त्र घेऊन तिथे आलेले आहेत। राजसदरेमध्ये मानाचा मुद्रा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवराज्याभिषेक सोहळा, आनंदाचा सोहळा आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये तत्कालीन शिवकाळ कसा होता हा जिवंत करण्यासाठी हे सर्व धारकरी या राजसदरेमध्ये किल्ले रायगडावरती आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश वत्स, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, किल्ले रायगड।
फुलाला शंभूरायाला राष्ट्रसंत गाडगे बाबाच्या गुरु चरणाला विरागी गुरु चरणाला विरागी गुरु चरणाला विरागी नमन माझ्या देवांच्या गुरु चरणाला विरागी गुरु चरणाला विरागी गुरु चरणाला विरागी सिन्नरचा हा शाहीर आला शाहीर थाटात शाहीर थाटात सिन्नरचा हा शाहीर आला शाहीर थाटात शिवरायांचा नाद पोवाडा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा होतोय. रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी हजारोच नाही तर लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावरती आलेले आहेत. आपण आहोत किल्ले रायगडावरच्या होळीच्या माळावरती. आपण इथे समोर पाहत असाल होळीचा माल जो आहे तो शिवभक्तांनी अक्षरशः फुलून गेलेला आहे. पाय ठेवायला देखील जागा नाही, एवढी अफाट गर्दी जी आहे या होळीच्या माळावरती सभोवती आपल्याला संपूर्ण दिसून येत आहे. आणि आज गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलिसांनी देखील विशेष नियोजन जे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळते. येण्या जाण्यासाठी 2 वेगवेगळ्या मार्गिका ज्या आहेत त्या इथे केलेल्या आपल्याला पाहायला मिळते. तसंच होळीच्या माळावरती इथे जेव्हा रणमैदानी खेळ होतील तेव्हा देखील कुठल्याही गर्दी होऊन मोठा कुठला अनुचित प्रकार घडून यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. समोर आपण नियंत्रण कक्ष पाहत असाल. संपूर्ण किल्ले रायगड परिसरामध्ये जवळपास 5हून अधिक नियंत्रण कक्ष जे आहेत ते निर्माण करण्यात आलेले आहेत. पायरी मार्गाने जे वरती येतात शिवभक्त त्यांच्यासाठी, त्याचबरोबर रोपवेने जे येतात त्यांच्यासाठी देखील वेगळे नियंत्रण कक्ष जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. सभोवताली आपण पाहत असाल इथे आपल्या साऊंड सिस्टमच्या द्वारे देखील संपूर्ण नियोजन जे आहे ते पोलीस इथे जाहीर करताना निवेदन करताना आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती शिवभक्तांनी जी आहे ती इथे फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे जगदीश्वर मंदिराच्या इथे जातो. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तिथे देखील अभिवादन करण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने जात असतात. हा संपूर्ण किल्ले रायगड हा परिसर जो आहे लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी आज फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची 352वी हा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो मोठ्या दिमाखात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नगारखाना असेल, राज सदर असेल, त्याचबरोबर होळीचा माळ असेल, संपूर्ण परिसर जो आहे शिवभक्तांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जय भवानी जय शिवाजीचे नारे संपूर्ण किल्ले रायगडावरती दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, किल्ले रायगड. पुढची बातमी पाहूयात. राज्यभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसवर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतोय. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक लवाजम्यासह हा सोहळा संपन्न होतोय. संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ इथल्या मालोजीरावांच्या गढीवर सोहळा संपन्न होतोय. तर पालकमंत्री शिरसाट हे सुद्धा या सोहळ्यात सहभागी झालेत. तर तिकडे नागपुरातील शिवाजी पुतळा चौक, शिवतीर्थ महाड इथे शिवराज्याभिषेक सोहळा होतोय. महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली आहे. लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. आणि त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील पात्र महिलांना मे महिन्याचे पैसे देण्यात येत आहेत. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा 1827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला व बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाला गेल्या 5 वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षीची 7,317 कोटी रुपयांचा निधी कमी मिळालाय. तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यासाठी सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येतोय.